Hello students, today we will study about the last topic of origin and evolution of life, that is human evolution. Human evolution is a last topic of this chapter. So listen carefully. Human evolution has been traced that human evolution appeared to have evolved from the tree dwelling shrew like animals. It has been traced that human evolution appeared to have evolved from the tree dwelling shrew like animals. मानवाची उत्क्रांती ही झाडावर वावरणाऱ्या श्रीव सारख्या प्राण्यापासून सुरुवात झाली. म्हणजेच मानवाच्या उत्क्रांतीला झाडावर वावरणाऱ्या श्रीव सारख्या प्राण्यापासून झाली. श्रीव हा ट्री ड्वेलिंग ॲनिमल होता, झाडावर वावरणारा प्राणी होता, जो चुचुंद्री सारखा दिसणारा प्राणी यापासून मानवाच्या उत्क्रांतीला सुरुवात झाली होती. सो दिस प्रोसेस बिगेन इन पॅलिओसिन इपोच. या मानवाच्या उत्क्रांतीला सुरुवात ही पॅलिओसिन काळापासून झाली. दिस प्रोसेस बिगेन इन पॅलिओसिन इपोच. During this period, dwindling forest forced the arboreal mammals to adapt the life on land. आणि त्या काळात dwindling forest forced the arboreal mammals to adapt the life on land. dwindling म्हणजे कमी होणारं जे फॉरेस्ट होते, या काळात फॉरेस्ट कमी व्हायला सुरुवात झाली होती. म्हणजे खूप जास्त प्रमाणात कमी होत नव्हतं, परंतु थोड्याफार प्रमाणात फॉरेस्ट कमी व्हायला सुरुवात झाली होती. खूप अल्प प्रमाणात फॉरेस्ट कमी व्हायला सुरुवात झाली होती आणि झाडावर वावरणारे हे प्राणी दे मॅच इटसेल्फ, दे अडॅप्ट इटसेल्फ टू लिव्ह लाईफ ऑन लँड. सो दे चेंज इटसेल्फ अकॉर्डिंग टू द चेंजिंग इन्व्हायरमेंट अँड द dwindling forest force the arboreal mammals to adapt to life on land. म्हणजे हे कमी होणारं फॉरेस्ट त्या प्राण्यांमध्ये आर्बोरियल मॅमल्सला जमिनीवर वावरण्यासाठी फोर्स ठरत होता. दॅट मीन्स डिंडोलिंग फॉरेस्ट फोर्स द आर्बोरियल मॅमल्स टू अडॅप्ट लाईफ ऑन लँड. म्हणजेच फॉरेस्ट कमी झाल्यामुळे झाडावर वावरणारे प्राणी आपोआप जमिनीवर वावरू लागले. दिस डिसेंट मस्ट हॅव बीन ड्रायव्हिंग फोर्स. In the given chart, it can be seen that we are mostly closely related to gibbons, chimpanzee and gorillas. त्या काळात फॉरेस्ट कमी होण्यास सुरुवात झाली होती आणि झाडावर वावरणारे प्राणी हे जमिनीवर वावरू लागले. And in the given chart, it can be seen that we are closely related to gibbons, chimpanzee and gorillas. दिलेला जो चार्ट आहे, या चार्टमध्ये आपण हे गोरिला म्हणजे मानव प्राणी हा गोरिला, जिबॉन्स आणि चिपॅन्जीशी रिलेटेड दिसतोय. इव्होल्युशन ऑफ मॅन फ्रॉम एप टू मॅन गिव्हन इन चार्ट. मानवाची उत्क्रांती ही एपपासून मानवापर्यंत झालेली हे चार्टमध्ये दाखवलेले. सो दी स्पेशल फीचर्स हॅव अक्वायर्ड बाय मॅन इन कोर्स ऑफ इव्होल्युशन. मानवाची उत्क्रांती एप सारख्या प्राण्यापासून झाली, गोरिला, चिपॅन्जी या प्राण्यांपासून झाली आणि त्यामुळे काळाच्या ओघात मानवाने नवीन फीचर्स, नवीन गुणधर्म, नवीन गुणवैशिष्ट्य, कॅरेक्टरिस्टिक्स ॲक्वायर केले. दिस मेजर चेंजेस दॅट टूक प्लेस इन इव्होल्युशन ऑफ मॅन इन्क्लूड्स. मग हे जे कॅरेक्टरिस्टिक्स होते मानवामध्ये दिसून येणारे काळाच्या ओघात,
मानवामध्ये बदल होत गेला आणि नवीन गुणधर्म गुणवैशिष्ट्य कॅरेक्टरिस्टिक्स मानवामध्ये दिसून आले. ते असे: कॉम्प्लेक्सिटी ऑफ ब्रेन मेंदूमध्ये गुंतागुंतीची रचना मानवाच्या इतर प्राण्यांपेक्षा जास्त प्रमाणात दिसून येते. अँड इन्हॅन्स इंटेलिजन्स, ह्युमन बीइंग शोज मोर इंटेलिजन्स ॲज कम्पेअर टू अदर. देन इट ऑल्सो शोज दी इन्क्रीज क्रॅनियल कॅपॅसिटी, मानवामध्ये इन्क्रीज क्रॅनियल कॅपॅसिटी दिसून आली. There are certain major changes took place in evolution of man includes bipedal locomotion, दोन पायावर तो चालू लागला. अपोजिट थंब, इतर हाताची जी बोटं असतात, या बोटं, 4 बोटं आणि थंब हे अपोजेबल असतात. 4 बोटांना अंगठा हा अपोजिट साईडला असतो. दॅट कॅन बी एबल टू, हेन्स ह्युमन बीइंग कॅन एबल टू ग्रिप अँड पिकअप दी ऑब्जेक्ट इझिली. Then it also shows the one of the major change, that is erect posture. The other changes took place in evolution of man includes shortening of forelimbs and lengthening of hind limbs. Shortening of forelimbs and lengthening of the hind limbs. पुढच्या जी पायांची जोडी होती ते शॉर्ट होत गेले काळाच्या ओघात आणि मागच्या पायांची जोडी हे म्हणजे लेग्स हे लांब होत गेले. देअर इज डेव्हलपमेंट ऑफ चीन, ब्रॉडनिंग ऑफ पेल्विक गर्डल्स. त्यानंतर चीन, दाढी, हनुवटीसारखा जो भाग असतो हा डेव्हलप झाला. पेल्विक गर्डल ब्रॉड झालं, कमरेच्या भागाची रुंदी वाढत गेली, म्हणजे पूर्वजांपेक्षा, इतर जे एप, गोरिला, चिपॅन्जी यांच्यापेक्षा. त्यानंतर डेव्हलपमेंट ऑफ लुंबर कर्वेचर. लुंबर कर्वेचर जो असतो, लुंबर कमरेच्या भागात असणारा कर्व हा डेव्हलप झाला. सोशल अँड कल्चरल डेव्हलपमेंट इज ऑल्सो फाउंड इन ह्युमन बीइंग. त्यानंतर तो सामाजिक प्राणी म्हणून वावरू लागला. कल्चरल डेव्हलपमेंट त्यामध्ये दिसून आली. देअर इज ऑल्सो मेजर चेंज, दॅट इज आर्टिक्युलेटेड स्पीच. त्यानंतर त्याची भाषा विकसित झाली, बोलता येऊ लागलं. स्पीच आर्टिक्युलेशन त्यामध्ये दिसून आलं. देन आर्ट ऑफ डेव्हलपमेंट ऑफ टूल्स. त्यानंतर साधनांचा वापर कसा करायचा याचंही ज्ञान मानवामध्ये काळाच्या ओघात हे डेव्हलप झालं. देन these are the major changes that took place in evolution of man. Again, the cranial capacity of human being is increased over a period of time. Large size of frontal lobe help in development of high forehead. त्यानंतर फ्रंटल लोब जे असतं, जे स्कलचं फ्रंटल लोब, यामध्ये डेव्हलपमेंट होऊन कपाळासारखा भाग विकसित झाला. देन इन्क्रीज इन इंटेलिजन्स नीडेड फिजिकल डेव्हलपमेंट. जसजसा बुद्धीचा विकास होत जातो होत गेला तसतसं फिजिकल डेव्हलपमेंटसुद्धा त्याच्यामध्ये दिसून आलं. इन्क्रीज इन इंटेलिजन्स नीडेड फिजिकल डेव्हलपमेंट, हेन्स बॉडी अँड ब्रेन कुड बी यूज इफेक्टिवली अँड प्रॉडक्टिवली. जसजसा मेंदूचा विकास होत गेला तसतसा शारीरिक विकाससुद्धा त्यामध्ये दिसून आला. अँड हेन्स बॉडी अँड ब्रेन कुड बी यूज इफेक्टिवली अँड प्रॉडक्टिवली. म्हणून मानव प्राणी काळाच्या ओघात शरीराचा आणि मेंदूचा इफेक्टिवली आणि प्रॉडक्टिवली उपयोग करू लागला. फोरलिम्स डेव्हलप इन सच वे दॅट दे यूज फ्रीली. देअर इज फ्रीडम इन फोरलिम्स. त्यानंतर पुढचे जे लिम्स होते, हातांचा वापर हा फ्रीली करत होता. देन थम्स इज अपोजेबल, यूज टू बेटर टू होल्ड ऑब्जेक्ट. बायपेडल लोकोमोशन, अपराइट पॉस्चर, बोथ यूज फॉर दी स्टिरोस्कोपिक व्हिजन. त्यानंतर त्यामध्ये 2 पायावर तो चालू लागला. अपराइट पॉस्चर दिसून आलं, सरळ उभा राहता येऊ लागलं. आणि बायपेडल लोकोमोशन अँड अपराइट पॉस्चर बोथ आर यूज फॉर दी स्टिरोस्कोपिक व्हिजन. म्हणून त्याला समोर असणारा ऑब्जेक्ट किंवा अडथळा सहजपणे दिसून आला.
कारण तो सरळ उभा राहू लागला, दोन पायावर चालू लागला, म्हणून समोरचं दिसणं सोपं झालं. त्याच्या आधी त्याची मान खालच्या दिशेने वाकलेली होती, म्हणून समोरचं स्टिरोस्कोपिक व्हिजन त्यामध्ये नव्हतं. बट ड्यू टू बायपेडल अँड अपराईट पॉस्चर, स्टिरोस्कोपिक व्हिजन acquired by human being in course of time. Hence, man move around safely on land. So that man move around safely on land due to the stereoscopic vision. So, in the chart, there is given human evolution in different period. That means characteristics also explain according to the period in the given chart. Then the evolutionary history of man was traced with the help of fossils. Evolutionary history of man was traced by the help of fossil remains found over a period of time. Thus, our journey of evolution still continue. आणि अशा पद्धतीने मानवाची जी उत्क्रांतीविषयक जो इतिहास आहे, दॅट वॉज ट्रेस्ड बाय द हेल्प ऑफ फॉसिल, आणि मानवाच्या फॉसिल्स किंवा अवशेषांवरून मानवाची इव्होल्युशनरी हिस्ट्री म्हणजे वंशावळीचा अभ्यास हा फॉसिल्सवरून केला गेला. अँड धस अवर जर्नी ऑफ इव्होल्युशन स्टील कंटिन्यू. अशा पद्धतीने आपला जो उत्क्रांतीचा प्रवास आहे तो अजून चालूच आहे. कंटिन्यू, स्टील कंटिन्यू. दॅट इज अबाउट दी evolution of the human or human evolution, and that is the end of our chapter. So I am going to stop here. Thank you.